देणं. काल हिमॅन सारखे तिकडे किरीट सोमय्या जातात काय, बुलेट प्रूफ वेस्ट घालतात काय, तिकडे जाऊन उगाची नौटंकी बांगलादेशी घुसवले ना, अमुक घुसवले ना, तमुक घुसवले, या गोष्टींचा संबंध कुठे येतो? माझा प्रश्न असा आहे, जर हे लोक बांगलादेशी होते, आता तुम्ही यांची घरं तोडली आहे, कुठे गेले आता? ही जबाबदारी आता किरीट सोमय्यांची नाही? किरीट सोमय्यांनी बांगलादेशला साठी काही ट्रेन केली आहे, फ्लाईट केलंय, बस पाठवली आहे? बांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे? जर हे बांगलादेशी होते तर 12 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. हे लोक बँड्रामध्ये आले कसे हे कोण तपासणार? जर हे वांद्र्यातले मतदार आहेत तर यांना वोटर आयडी कशी मिळाली याची चौकशी तुम्ही करणार का? यांना वोटर आयडी ज्यांनी मिळवून दिले त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का? ज्यांनी यांना आधार कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? या सगळ्यांकडे राशन कार्ड आहेत, ज्यांना त्यांना राशन कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? करायचं काही नाही. प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम काम होतं पश्चिम रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं. तेवढ्यापुरतं जर केलं असतं तर म्हणून आम्ही सुद्धा हायकोर्टाचा निर्देश होता, जेवढ्या लोकांना आपल्याला मदत करता आली ती आम्ही केली, जेवढ्या लोकांना पुनर्वसन आपल्याला करता आलं शासनाच्या धोरणानुसार ते करायला